नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी आज कारलं बनवणार आहे. जे कोणी कारले खात नसेल ते पण कारलं खातील असं मी कुरकुरीत कारलं बनवणार आहे. कुरकुरीत कारलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कॉर्नफ्लॉवर घेतलाय 2 चमचे, लिंबू रस घेतलाय 4 चमचे, अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, गरम मसाला घेतला आहे, ब्लॅक पेपर घेतलेला आहे, लाल मिर्च पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे आणि ओवा घेतलेला आहे, दही घेतलंय, बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर घेतलंय. कारलं अशा प्रकारे आपण चिरून घ्यायचे. अशा प्रकारे कारलं चिरलेले आहे. त्यातल्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत. लाल बिया आणि पांढऱ्या बिया असतात त्या पण काढून घ्यायच्या आहेत. त्यातल्या कारलं कडू होऊ नये त्याच्यासाठी मी 2 चमचे लिंबाचा रस आणि 2 चमचे मीठ ह्याच्यामध्ये टाकत आहे. आपल्याला त्याच्यामध्ये भिजाय घालायचे. 15 ते 20 मिनिटं हे भिजवायचे. त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे. बाउलमध्ये घेतलेले बेसन पीठ टाकतोय, दही टाकतोय, अद्रक लसूण पेस्ट, ओवा हातावर असं कुस्करून टाकतोय. म्हणजे आपण सगळे मसाले घेतलेत ते पण ह्याच्यामध्ये टाकतोय. चमचा टाकतोय केलेले आहे आणि थोडंसं पाणी टाकत ते आपल्याला ओलं करायचं. कारले 15-20 मिनिटं भिजून झालेले आहेत. ते आपण चाळणीमध्ये उभी करून त्यातलं पाणी सगळं काढलेलं आहे. तेल तापलेले आहे. आता आपण कारले फ्राय करायला घेणार आहोत. बनवलेल्या मिश्रणामध्ये आपण एक कारलं असं संपूर्ण पिठामध्ये भिजून आपण तळायला टाकणार आहोत. आतून पण सर्व पीठ लागलं पाहिजे आणि बाहेरून पण पीठ लागलं पाहिजे. ह्याला कारलं आपण फ्राय करायला टाकत असतो. जोपर्यंत कारलं थोडं वेळ होत नाही तोपर्यंत आपण असं पकडून ठेवायचं आहे. जरा झालं की ते नंतर आपण पलटी करून तळायला सोडायचं. आपलं कारलं मंद आचेवर जरा होऊन द्यायचं आहे. नंतर गॅस फास्ट करून आपला कुरकुरीत कारलं तळलं जाईल चांगलं. खमंग असे कुरकुरीत कारले तयार झालेले आहे. तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली आहेत कारली.